काल सोनटक्के साहेबांनी रात्री गाड्या धरल्यात 7 गाड्या 7 गाड्या धरल्यावर कुणाचं 7 क्विंटल वजन जास्त होतं, कुणाचं 700 किलो जास्त होतं। रोज रोडवर चालणारे गाड्या आहेत, त्यांना रात्री कोणत्या अवस्थेत होते मला माहित नाही। त्यांचं मेडिकल तर आपण करणारच होता, 1 महिन्याचे बी का असेल ते निघल, ते विषय वेगळा आहे। त्याने जाणू बुजून ड्रायव्हरला अरे तुरेची भाषा करून दमदाटी करून आणून बस स्टँड मध्ये गाड्या लावल्या आणि निघून गेले। आरटीओचा नियम का म्हणते, गाड्या जर लावलो तुम्ही तर ड्रायव्हर किन्नरची व्यवस्था करा, ड्रायव्हर दादागिरी जास्त व्यवस्था करा असे नियमात आहे। आणि ठीक आहे, नाहीतर नाही रात्री उपाशी तपाशी राहिले, सकाळपासून चलन भराव म्हणून सकाळपासून ऑनलाईन प्रयत्न करलेल्या सकाळपासून हे प्रयत्न करलेल्या ऑनलाईन मशीन चालत नाही। लास्टला मी सोनटक्के साहेबाला 50 कॉल केलो, 50 एक कॉल उचलत नाहीत। लास्टला मी जायबा साहेबाला फोन केल्यावर त्यांनी देमगुंडे साहेबाला भेटले, आता चलन भरले। हे 24 तास हे लोकांना वेटीस धरून बंदिश करून जे हे लोक जे मनमानी कारभार करतात त्याचे जिम्मेदार कोण आहे? साहेब, उदगीरचा व्यापार 25% राहिला नाही। उदगीर हा कर्नाटक आणि आंध्राच्या बॉर्डरवरचं गाव आहे। पूर्ण माल, शेतीचा माल, व्यापार, कपडा, बस्ता सगळे लोक गाड्या करून इथं उदगीरला येतात। या आरटीओच्या त्रासामुळे कोणीच न गेले उदगीरला। उदगीरचा 25% व्यवहार राहिले नाही, 25% व्यापारी परेशान, आडत दुकानवाले परेशान, प्रत्येक माणूस, प्रत्येक विभागाचा माणूस परेशान आहे। साधी गाडी बी आलं तर सोडण्या गेल्यात, त्यांनी 4 व्हीलर घेऊन बस्ता बांधायला आला तर सोडण्या गेल्यात। एवढे मनमानी कारभार चालू झाले आरटीओ ऑफिसचं, हिटलरशाहीवानी काम चालू झालंय। एक तर जेवढ्या उदगीरला नोकरी आहेत त्यांचे घर हेडक्वार्टरला पाहिजे, ह्याने राहणार कुठे बी, रात्री 12, 1ला 2ला येणार आणि कुणाचे बी गाड्या लावल्या तर सोडून द्यायला पाहिजे। गाड्या लावायचं कुठे नियमात आहे? त्याच्या गाडीवर बोजा राहू द्या ना, व्याजासहित पैसे भराल त्यानं। भारतात कायदा एकच आहे ना, दुसऱ्या स्टेटचे राहू द्या, कोणत्या बी स्टेटचे राहू द्या, भारतात कायदा एकदा। तुम्ही जर फाईन मारले तर त्याच्या गाडीवर बोजा बसल, 4 दिवस 8 दिवसाने भरले तर 8 दिवसाचं व्याज भराल सरकारला। तुम्ही हे गाड्या लावून ड्रायव्हर किन्नरला वेटीस धरायचं हाय काय नियमात? उपाशी तपाशी यांच्या घरात लग्न होतं, त्यांची माय बिमार होती, कुणाला बी रात्री जाऊन सकाळी ड्युटीवर उतरून कुठं कार्यक्रमात जायचं राहतंय, असं गाड्या लावायचं हाय का नियमात? हे उदगीरच्या आरटीओ ऑफिस आल्यापासून एवढा मनमानी कारभार चालू आहे, उदगीरचं 25% व्यापार राहिलेलं नाही। आम्ही सगळ्या व्यापाराला एक जागी करून या आरटीओ ऑफिसला आम्ही जे नोकरी करतात त्याला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही। डोसक्यावरून पाणी गेले साहेब, 24 तास झाले यांना खायला काय नाही। नियम काय? गाडी लावलं तर ड्रायव्हर किन्नरची व्यवस्था करायचा नियम आहे। असं कुठं दादागिरी चालते का? तुम्ही चलन फाडा की, गाडीचं फिटनेस होणार नाही, व्याजासहित पैसे भराल तर वर्षाला का भरणार? तुमच्या का घरला पैसे चालले होते का तुम्ही गाड्या रोखून ठेवला? हे कुठं आहे नियमात सांगा? आणि त्या सोनटक्के नावाचा अधिकारी 50 कॉल केला तरी 1 कॉल उचलला। अजून काय म्हणते? एवढी माथेबरी कुठून आली त्याला? त्याला नोकरी लागल्यापासून किती पैसे कमीले आम्हाला बी त्याची चौकशी पाहिजे। जेव्हा नोकरी लागताना अफिडेव्हिट दिलं माझी एवढी प्रॉपर्टीचा आढावा आहे म्हणून, आता किती प्रॉपर्टी झाल्या सोयऱ्यादाराच्या नावावर ते सगळं काढावं लागेल आम्हाला बी मग।